जालना महानगरपालिकेत रो पार्टी होत असल्याचा दावा काही सभापतींनी केलेला आहे. यावर आपली काय प्रतिक्रिया मनसे म्हणून? जय महाराष्ट्र. मी राहुल बबनराव रत्नपारखे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर अध्यक्ष. आम्ही अनेक दिवसापासून हे बघत आलेलो आहे की बीजेपीचेच लोक बीजेपीच्या लोकांना घर जाहीर देत आहे. बरं का? कशासाठी? कामं पाहिजे का तुम्हाला? अरे ठीक आहे बाबा, ते तुमचा भाग राहिला, आमचा विषय नाही बोलायचा. पण अशा घटना घडत असताना महानगरपालिकेमध्ये अगर रेव पार्टी होत असेल किंवा रोज पार्टी होत असेल, तुम्ही तुमची स्टेटमेंट चेंज केल्यानंतर, किंवा रोज पार्टी होत असेल किंवा रेव पार्टी होत असेल, अहो अधिकारी महोदय, तुम्हाला एक गोष्ट कळते का? रेव पार्टी म्हणते कशाला आणि रोज पार्टी म्हणते कशाला? अगर तसं काही घटना असेल तर या सिद्ध करा. अगर तुमच्याकडून सिद्ध होत नसेल तर जाणून बुजून तुम्ही मागासवर्गीय लोकांना टार्गेट करत आहात. हे असं आमच्या जालन्याकरांच्या लक्षात येत आहे. आणि अगर असं तुम्ही करत असाल जाणून बुजून मागासवर्गीय लोकांना टार्गेट, तर गाठ महाराष्ट्र निर्माण सेनेसोबत आहे, एवढं लक्षात ठेवा. आम्ही कोणासोबत जाती वेद करीत नाहीये आणि कोणाला करूही देणार नाहीये. अगर काय म्हणजे नेमकं दुखतंय कुठं तुमचं? मागासवर्गीय बाई, बौद्ध समाजाची बाई महापौर झाली म्हणून? याच्या बाद तुम्हाला सांगतो, अगर तुम्ही असे खोटे नाटे आरोप करायचे असेल ना, तर पहिले पुरावे घेऊन यायचे. अगर तुम्ही पुरावे घेऊन नाही आले आणि असे खोटे नाटे तुम्ही कोणावरही आरोप केले, तर महाराष्ट्र निर्माण सेना व जालना शहराचे समजदार नागरिक हे खपून घेणार नाही. जालना शहरात महानगरपालिकेच्या मार्फत एवढं छान काम चालू आहे. ठीक आहे, त्याचे काही आमचे हेवेदेवे असतील, आम्ही कोणाची बाजू नाही घेणार. जिथं आम्हाला चुकीचं दिसेल आम्ही तिथं लात मारणार. पण याच्यानंतर कोणीही अगर जात समजून त्या महिलेला व त्या अधिकाऱ्याला टार्गेट करायचा प्रयत्न केला, तर गाठ महाराष्ट्र एवढं सांगा, एवढं बोलतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय मनसे.